नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रतिकात्मक अंतरक्रिया या संकल्पनेविषयी बहुपर्यायी प्रश्न उत्तर या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 42, गॉफमनने रंगभूमीवरील अभिनय कला विशेषासाठी खालीलपैकी कोणत्या दोन संकल्पना वापरल्या? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रंट स्टेज आणि बॅक स्टेज या दोन संकल्पना अभिनय कलासाठी गॉफमन यांनी वापरलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 43, गॉफमनच्या विवेचनाप्रमाणे रंगभूमीवरील फ्रंट स्टेजमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश करता येईल? तर याचं उत्तर आहे ड वरील सर्व, म्हणजेच अभिनेता व त्याचा अभिनय, प्रेक्षक, मंचावरील साज सजावट हे फ्रंट स्टेजवरील महत्त्वाच्या बाबी आहेत। प्रश्न क्रमांक 44, गॉफमनच्या विवेचनाप्रमाणे स्वसाठी विशाल रंगमंच कोणता जिथे स्वला अगणित भूमिकाचा अभिनय करावा लागतो? याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक विश्व व समाज। प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणी गॉफमनच्या अभिनय कला दृष्टिकोनाचा संघटनात्मक राजनीती विश्लेषणासाठी वापर केला? तर याचं योग्य उत्तर आहे ड रेंडॉल्फ कॉलिस यांनी गॉफमन यांच्या अभिनय कला दृष्टिकोनाचा संघटनात्मक राजनीती साठी वापर केलेला आपल्याला दिसून येतो। प्रश्न क्रमांक 46, गॉफमनच्या विवेचनाप्रमाणे बॅक स्टेजमध्ये खालील बाबीचा समावेश केला जाऊ शकतो? तर याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व, म्हणजेच बॅक स्टेजमध्ये प्रेक्षकावर प्रभाव टाकण्यापूर्वी पूर्वतयारी केली जाते। बॅक स्टेजमध्ये प्रेक्षकावर प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक सल्ला दिला जातो। बॅक स्टेजवर व्यक्तीचा स्थितीवर येतो। हे सर्व बॅक स्टेज मधील बाबी येतात। प्रश्न क्रमांक 47, दैनंदिन जीवनात आपण स्वजन अभिनेताच असतो व आपला विविध प्रतीकाच्या माध्यमातून भूमिका साकार करतो, हे विधान खालीलपैकी कोणी स्पष्ट केले? तर ह्याचं योग्य उत्तर आहे गॉफमन यांनी। प्रश्न क्रमांक 48, प्रतिकात्मक अंतरक्रियावादी सिद्धांत व्यत्ययामुळे स्वरूपात कोणता दृष्टिकोन अंगीकारतात? तर ह्याचं योग्य उत्तर आहे सूक्ष्म विश्लेषण, त्यालाच आपण मायक्रो अनालिसिस असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 49, गॉफमनच्या विवेचनाप्रमाणे रंगभूमीवर कलाकार जो अभिनय सादर करतो ती भूमिका खालीलपैकी कोणत्या दोन संकल्पनेच्या आधारे साकारते? तर याचं योग्य उत्तर आहे भूमिका व स्व, म्हणजेच रोल आणि सेल्फ या दोन संकल्पनेच्या आधारे। प्रश्न क्रमांक 50, अमेरिकन सोशोलॉजिकल रिव्ह्यू नियतकालिकामधून कोणत्या प्रतिकात्मक अंतरक्रियावादी विचारवंताने अंतरक्रियासंबंधी विचार प्रसिद्ध झाले? तर याचं योग्य उत्तर आहे गॉफमन यांचे विचार प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येतात। प्रश्न क्रमांक 51, गॉफमनने सांगितलेल्या अंतरक्रिया क्रमात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर याच्यामध्ये ड म्हणजे सामंजस्यता हा घटक बसत नाही। प्रश्न क्रमांक 52, गॉफमनने सांगितलेल्या अंतरक्रियातील योग्य क्रम ओळखा? तर याचं योग्य उत्तर आहे व्यक्ती संपर्क, समोरासमोरचे संबंध, व्यासपीठ, समारंभ, युक्त सामाजिक प्रसंग ह्या
सर्व गॉफमनने सांगितलेल्या आंतरक्रिया क्रमातील योग्य क्रम आहेत. प्रश्न क्रमांक 53. गॉफमनने सांगितलेल्या क्रमातील व्यक्ती या घटकात त्यांना खालील बाब अभिप्रेत आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क. 2 पेक्षा अधिक व्यक्ती वा गट हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54. गॉफमनच्या विवेचनाप्रमाणे आंतरक्रिया क्रमातील संपर्क या घटकातील खालील कोणता संपर्क त्यांना मान्य होऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे क. वरील दोन्ही म्हणजे व्यक्तीतील शारीरिक रूपात संपर्क व पत्रव्यवहार. प्रश्न क्रमांक 55. गॉफमनच्या विवेचनाला अनुरूप विद्यार्थी व शिक्षक हे संबंध खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात. तर याचं योग्य उत्तर आहे अ. समोरासमोरचे संबंध असतात. प्रश्न क्रमांक 56. एखाद्या प्रसिद्ध व्याख्यात्याचे व्याख्यान ही बाब गॉफमनच्या आंतरक्रियातील कोणत्या घटकाशी संबंधित येते आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मंच अभिनय. प्रश्न क्रमांक 57. विवाहाप्रसंगी मोठ्या संख्येने लोक एक दुसऱ्याशी आंतरक्रिया करतात तेव्हा ही आंतरक्रिया गॉफमनच्या कोणत्या आंतरक्रिया प्रकाराशी संबंधित येते. तर ह्याचं योग्य उत्तर आहे अ. समारंभयुक्त सामाजिक प्रसंग. प्रश्न क्रमांक 58. प्रतिकात्मक आंतरक्रियावाद्याच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या घटकाचा विकास म्हणजेच व्यक्तीचा संपूर्ण विकास होय. तर याचं योग्य उत्तर आहे ड. स्वचा विकास म्हणजेच व्यक्तीचा संपूर्ण विकास होय. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणते 2 विचारवंत निगमनात्मक सिद्धांतावर विश्वास ठेवत नाही. तर योग्य उत्तर आहे अ. ब्ल्यूमर व होमास हे 2 विचारवंत निगमनात्मक सिद्धांतावर विश्वास ठेवत नाहीत. प्रश्न क्रमांक 60. सिम्बॉलिक इंटरॅक्शन नावाचे जर्नल कोणत्या सिद्धांतकारांनी काढले. तर याचं योग्य उत्तर आहे ड. प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांतकारांनी सिम्बॉलिक इंटरॅक्शिझम हे जर्नल काढलेले आहे. प्रश्न क्रमांक 61. ब्ल्यूमर हा प्रतिकात्मक आंतरक्रिया संदर्भात खालीलपैकी कोणत्या संप्रदायाचे नेतृत्व करतात. तर याचं योग्य उत्तर आहे अ. शिकागो संप्रदायाचे नेतृत्व करतात. प्रश्न क्रमांक 62. प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांतकाराचे खालीलपैकी कोणते 2 प्रमुख संप्रदाय मानले जातात. तर याचं योग्य उत्तर आहे ड. शिकागो संप्रदाय व एआओ संप्रदाय हे 2 संप्रदाय प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांताचे आहेत. प्रश्न क्रमांक 63. प्रतिकात्मक आंतरक्रियावादी एआओ विचार संप्रदायाचे नेतृत्व खालीलपैकी कोणाकडे होते. तर याचं योग्य उत्तर आहे अ. कून यांच्याकडे प्रतिकात्मक आंतरक्रियावादी एआओ या विचार संप्रदायाचे नेतृत्व होते. प्रश्न क्रमांक 64. जे लोक कूनच्या विचाराला अनुसरतात ते कोणत्या संप्रदायाचे भाग मानता येतील. तर याचं उत्तर आहे ब. एआओ स्कूलच्या संप्रदायाचा भाग मानता येतील. प्रश्न क्रमांक 65. प्रतिकात्मक आंतरक्रियावादात स्वत्व, सामाजिक क्रिया व इतरांचे सामान्यीकरण यांचा समावेश कोणत्या शास्त्रज्ञाने केला. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक क. कून या विचारवंताने स्वत्व, सामाजिक क्रिया व इतरांचे सामान्यीकरण यांचा समावेश आंतरक्रियावादी सिद्धांतामध्ये केलेला दिसून येतो.
प्रश्न क्रमांक 66. कून मानवाकडे खालीलपैकी कोणत्या दृष्टीने पाहता? तर याचं योग्य उत्तर आहे ब. प्रतीके वापरणारा मानव म्हणून यांच्याकडे बघतात. प्रश्न क्रमांक 67. कून यांनी स्वत्वाच्या व स्वत्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा उपयोग केला? तर याचं उत्तर आहे ब. प्रश्नावली या साधनाचा वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 68. कून च्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे प्रतीकाचा अर्थ लक्षात येतो? तर याचं उत्तर आहे अ. इतरांचे एकंदरीत संकेत व संकेताचा वापराद्वारे प्रतीकाचा अर्थ लक्षात येतो. प्रश्न क्रमांक 69. व्यक्तीच्या वर्तनाकडे केंद्रीय स्व आणि पारस्परिक परिस्थितीच्या आवश्यकतेचे एकरूप साधले गेलेले वर्तन अशा दृष्टीने कोणी विचार केला? तर याचं उत्तर आहे अ. कून या विचारवंताने. प्रश्न क्रमांक 70. स्वशास्त्रांनी सामान्यीकरण व नियम ही आपली उद्दिष्टे मानली पाहिजेत यावर कोणी भर दिला? तर याचं उत्तर आहे प्रश्न अ. कून या विचारवंतांनी भर दिलेला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 71. कून ने स्वत्वाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी ज्या पद्धतीचा वापर केला त्याला कोणते नाव दिले? तर याचं उत्तर आहे ब. 20 विधाने परीक्षा पद्धतीचा वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 72. कूनच्या स्वत्वाच्या वस्तुनिष्ठ अध्ययनासाठी 20 विधान परीक्षेत प्रश्नाचे स्वरूप खालीलपैकी कसे होते? तर याचं उत्तर आहे अ. मी कोण आहे या प्रश्नाचे 20 वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे स्वतः लिहिणे. प्रश्न क्रमांक 73. प्रतिबिंबित स्वत्व संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणाचे नाव सांगता येईल? तर याचं उत्तर आहे अ. C.H. खुले यांचं नाव सांगता येईल. प्रश्न क्रमांक 74. स्वत्व आणि समाज एखाद्या जुळ्याप्रमाणे असून एकदाच जन्माला आले असे मत कोणी मांडले? तर याचं योग्य उत्तर आहे ड. C.H. खुले यांनी मांडले. प्रश्न क्रमांक 75. खुलेच्या विवेचनाप्रमाणे स्वचा विकास खालीलपैकी कोणत्या घटकातून होतो? तर याचं उत्तर आहे अ. समाजात व्यक्तीच्या विचाराची आदानप्रदानातून स्वत्वाचा विकास होतो. प्रश्न क्रमांक 76. खुलेच्या विवेचनाप्रमाणे व्यक्तीला समाज प्रवाहापासून दूर जाऊ न देण्याची जबाबदारी कोण घेते? तर याचं योग्य उत्तर आहे ब. समाज. प्रश्न क्रमांक 77. व्यक्तीचा स्व हा तिच्या इतर व्यक्तीशी होणाऱ्या आंतरक्रियेचाच एक प्रकार आहे असा युक्तिवाद कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे अ. खुले यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 78. खुलेच्या विवेचनाप्रमाणे स्वविकासाची पद्धत खालीलपैकी कशी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब. द्वंद्वात्मक पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 79. तू, तो, ती या शब्दाचा अर्थ असल्याशिवाय मी या शब्दाला अर्थ नाही यातून खालीलपैकी काय स्पष्ट होते? तर याचं उत्तर आहे स्वचे इतरावरचे अवलंबित्व स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 80. स्वच्या प्रतिबिंबित स्वरूपाचे स्पष्टीकरण करण्यासाठी
स्वची तुलना आरशाशी कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे अ. कुले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 81. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजे कुलेच्या मते स्व हा आरशा स्वरूपी आहे. कुलेच्या मते इतरांच्या व्यक्तिमत्वाविषयीच्या कल्पनाचे प्रतिबिंब व्यक्तीच्या मनात घडपडते. हे प्रतिबिंब म्हणजेच व्यक्तीचे स्वत्व होय. कुलेच्या मते प्रत्येक व्यक्तीचे मन हे दुसऱ्या व्यक्तीसाठी एक आरसाच असते. त्यात अन्य व्यक्ती प्रतिबिंबित होत असतात. हे सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 82. कुलेच्या मते आपल्या विषयीच्या कल्पनावर दुसऱ्याच्या आपल्या विषयीच्या कल्पनाचा इष्ट